नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत लापशी कशी बनवायची, तेही अगदी कमी वेळामध्ये एकाच भांड्याचा वापर करून जास्तीचा काहीही भांडी खराब न करता किंवा जास्तीची झंझट न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन साखर न वापरता ही रेसिपी बघतोय तर अगदी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा. शिवाय चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मग रेसिपीला कुठेही न वेळ करता सुरुवात करूया. तर इथे बघा लापशी घेतलेली आहे. ही लापशी म्हणजेच काय असतं तर गहू जे भरडलेले असतात तर त्याचा जो भरडा बनवलेला असतो तर तेच ते असतं लापशी. खपली गहू जसं आपण खपली गव्हाची खीर बनवतो तसंच इथे लापशी बनवणार आहोत. तर आता बघा लापशी 1 कप घेतलेली आहे. आपण डायरेक्ट कुकरमध्ये ही लापशी बनवतो आहे. त्याच्यासाठी बघा इथे मी पाव कप ओला नारळ घेतलेला आहे. त्याचे अगदी पातळ तुकडे करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही दिसते बघू शकता. आणि इथे 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे. तुपामध्ये आपल्याला छान असे गोल्डन होईपर्यंत मस्त छान आपले खोबरं तळून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता खोबरंसुद्धा खूप छान तळायला सुरुवात झालेली आहे, लाल व्हायला चालू झालेला आहे. अजून 1-2 मिनटामध्ये छान कलरसुद्धा येतो. त्याच्यामध्येच आपल्याला घालायचे आहेत काही ड्रायफ्रूट्स. तर त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे काजू, बदाम आणि थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, नाही वापरले नसतील तरीही चालेल. अगदी खोबरंसुद्धा वापरू शकता, पण इथे ओलं खोबरं वापरलं तर अजून छान चव येते. सुकं खोबरंसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. इथे आता हे दोन्ही छान परतवून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये डायरेक्ट लापशी घालून घ्यायची आहे. तर आता बघा ही सुद्धा लापशी आपल्याला तुपावरती छान परतवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी अजून 1 चमचा तूप मी इथे वापरलेला आहे, घट्ट तूप वापरलं आहे. आता बघा छान आपल्याला ही परतवून घ्यायची आहे. किती वेळ परतायची आहे तर ही अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला 3 ते 4 मिनटं परतून घ्यायची चांगली. इथे तुम्ही बघू शकता, मी थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला. आपल्याला ही लापशी छान अशी परतली आहे, भाजली आहे की नाही कसं ओळखायचं तर त्याच्यामध्ये काही जेव्हा आता बघितलं तुम्ही तर त्यावेळी थोडंसं ब्राऊन कलर होता, पण आता जेव्हा भाजली जाते तेव्हा त्याच्यामधील काही दाणे आपल्याला व्हाईट दिसायला लागतात. तर इथे बघू शकता आपली लापशीसुद्धा छान परतून झाली आहे, वाससुद्धा मस्त सुटलेला आहे, भाजलेलीसुद्धा आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची. तर इथे बघू शकता 2 वेलची मी छान असं खलबत्त्यावरती ठेचून घेतलेली आहे आणि सालीसहित ती वेलची घातलेली आहे. आता आपल्याला बघा इथे मी जायफळ वेलचीची ताजी पावडर बनवून घेतली होती, तीसुद्धा मी घातलेली आहे ह्याच्यामध्ये. अगदी सुंठ पावडर असेल तरीसुद्धा तुम्ही ती थोडीशी घालू शकता. आणि थोडंसं वरतून बघा मी इथे जायफळसुद्धा किसून घालते आहे, त्याच्याने अजून छान स्वादसुद्धा येईल आपल्या लापशीला. तर इथे अगदी थोडंसं होतं, म्हणजे पाव होतं ते, एकामधला छोटासा तुकडा होता चौथा भाग, तर तोसुद्धा अगदी थोडासा किसून घातलेला आहे. परत ते छान आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. आता बघा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ. आता ही आपण लापशी गुळामध्ये बनवणार आहोत. तर इथे बघा 1 कपासाठी मी 1 कपच गूळ वापरलेला आहे. हा गूळ किसूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा थोडासा कमी गोड हवा असेल तर तुम्ही 3/4 कपसुद्धा इथे वापरू शकता. इथे मला थोडंसं जास्त गोड हवं होतं तर त्यासाठी मी पूर्ण 1 कप वापरलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, ते सुद्धा त्याच मापाने घालायचं आहे. 1 कप गूळ, 1 कप लापशी. आता बघा याच्यामध्ये आपण पाणी घालूया. एकूण मी तुम्हाला सांगते किती कप पाणी आपल्याला लागणार आहे ते. इथे घातलेला आहे 2रा कप. आता हा मी 3रा कपसुद्धा घालून घेते आहे आणि इथे घालते आहे 3रा कप झालेला आहे. आता इथे बघा हा 4था कप. तर अगदी 4था कपसुद्धा
पूर्ण भरून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. अगदी 4 कप पाण्यामध्ये अगदी मस्त छान अशी आपली लापशी शिजली जाते. एक उकळी आली की नंतर आपल्याला झाकण लावून मस्त शिजायला घालायची आहे. आता बघा, याला आपण उकळी काढून घेऊया. तर याच्यामध्ये काही आपल्याला खसखससुद्धा घालायची आहे. तुम्ही थोडीशी परतवूनसुद्धा घेऊ शकता तुपावरती, किंवा असंसुद्धा घातली तरीही खूप छान लागते. इथे मी 1 चमचा खसखस घातलेली आहे डायरेक्ट याच्यामध्येच. छान पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे, बघू शकता. आणि झाकण लावून कुकरला आपल्याला या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात मीडियम फ्लेमवरती, किंवा अगदी हाय फ्लेमवरती तुम्ही 3 शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल. 3 शिट्ट्यांमध्ये अगदी छान अशी आपली ही लापशी शिजली जाते. तर इथे बघू शकता शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत. कुकरसुद्धा मी थोडंसं थंड करून घेतला. आता प्रेशरसुद्धा त्याचं गेलेलं आहे. झाकण काढूया आणि इथे चेक करूया. बघू शकता खूप छान लापशी शिजलेली आहे. खोबरंसुद्धा अगदी छान मऊसूत झालेलं आहे. जास्तीचा पसारा न करता, जास्तीची भांडीसुद्धा खराब नाहीत किंवा इथे तिथे पसारा काहीही झालेला नाही. अगदी झटपट आणि एकाच भांड्यामध्ये पटकन होणारी ही लापशी नक्की या पद्धतीनं बनवून बघा. रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ही रेसिपी आपली शेअरसुद्धा करा. याच्यासोबत आता तुम्ही याच्यावरती खाताना घेऊ शकता दूध, किंवा असंसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता मी हा नैवेद्य काढणार होते, तर त्यासाठी मी याच्यामध्ये आत्ताच दूध घालून घेतलेलं आहे. अगदी तुम्ही खातानासुद्धा दूध घालून खाऊ शकता, कारण आपण जेवढं पण ह्याच्यामध्ये दूध घालणार तर तेवढं ते आपली ही लापशी जी आहे ती सोकून घेते दूध, आणि परत ती कोरडी व्हायला चालू होते. तर आता इथे बघू शकता, इथे मी काढूनसुद्धा घेते डिशमध्ये. अगदी दाणा ना दाणा अगदी छान मऊसूत शिजला गेलेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाणासह रेसिपी शेअर केलेली आहे. नक्की बनवून बघा या पद्धतीनं. याच्यावरती तुम्ही थोडंसं दूध घालून घेऊ शकता. आता आपण थोडीशी शाई आणि दूधसुद्धा घालूया. बघा खूप छान दिसते दिसायलासुद्धा. आणि याच्यावरती अशी गरमागरम अशी लापशीवरती तुपाची धार सोडायची आणि मस्त ताव मारायचा. अगदी जवळूनसुद्धा तुम्हाला चमच्यावरती घेऊन दाखवते. सगळे जिन्नस आणि गूळ घातल्यामुळे खूपच छान लागते चवीला. इथे तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता, पण नक्की गुळामध्ये करून बघा. गुळाची लापशी बोललंच आहे, खूप छान लागते गुळाची लापशी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. अगदी जवळूनसुद्धा दाखवते, खूप छान दिसतीये. असं आम्हाला महिन्यातून 1-2 वेळा मध्ये खूप खायची इच्छा होत असते, तर नक्की आम्ही बनवत असतो घरी. आणि मुलांना, यशलासुद्धा खूप आवडते. आणि ही जर जेव्हा शिल्लक राहते, शिळी होते, म्हणजे आपण ही दुसऱ्या दिवशी जेव्हा खातो तेव्हा तर अजून खूप छान लागते. नक्की शिल्लक राहिली तर दुसऱ्या दिवशीसुद्धा खाऊन बघा दूध घालून. अतिशय भारी लागते खाण्यासाठी. आणि चला मग, उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.